आदित्य सर, हे हे समजा माझ्यासाठी? आजची रात्र ही फक्त तुझ्यासाठी आहे. स्वप्नात असल्यासारखं वाटतंय समजा. अगदी डोळ्यात साठवून ठेवावेत तसे क्षण आहेत समजे. आदित्य सर, तुम्ही माझ्यासाठी लई काय काय करताय. आदित्य सर, आज काय कुठला सण आहे का? थोडं हे फिल्मी वाटू शकतं, पण तू सोबत असल्यावर सणाची काय गरज आहे? तू सोबत असताना माझ्यासाठी प्रत्येक दिवस आनंद घेऊन येतो. आणि आजची रात्र ही मला तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आयुष्यातली अविस्मरणीय रात्र बनवायची आहे. आदित्य सर, दिवस कसे भुरकन उडून जातात ना. म्हणजे बघा ना, मी गावाकडनं इकडे जेव्हा आले तेव्हा मला काय बी माहित नव्हतं. इकडे आल्यावर मला तुमच्यासारखा चांगला मित्र भेटला. खरं सांगू, आधी ना मी तुम्हाला लई घाबरायचे. साधं हसायला बी यायचं नाही तुम्हाला. असं वाटायचं की म्हणजे तोंड असं केलेलं असायचं की जणू काही समजा जगाचा भार तुमच्याच डोक्यावर आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की तुमच्यात बी एक माणूस आहे, ज्याला मन आहे, ज्याला हसायचं आहे, रडायचं आहे, ज्याला दंगा घालायचा आहे, ज्याला फक्त आपली माणसं पाहिजेत. पिरमाची माणसं, जी फक्त त्याची असतील, आपली असतील. आदित्य सर, मला तुम्ही रोज नव्यानं समजत गेलात. माझं सोड ग, तुझं हसणं, तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं वागणं, तुझं जगणं हा एक खूप मोठा कॅनव्हास आहे, ज्यावर रोज मी वेगवेगळी चित्र बघतो. या नदीतल्या लाटांसारखं माझं मन तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या आठवणींमध्ये सतत वाहत असतं. माझा दिवस फक्त तुझ्या विचारांनी सुरू होतो आणि माझी रात्र तुझ्या स्वप्नात सरते. बरं, तू इतके दिवस झाले ओळखतेस मला, म्हणजे मला माहितीये मी परिपूर्ण नाहीये. तसं या जगात कोणीच नसतं, आणि तसंच मीही चुकतो, चिडतो, रागवतो, प्रसंगी कोलमडतो. पण अशा प्रत्येक क्षणात मला तुझं माझ्यावरचं प्रेम, तुझा माझ्यावरचा विश्वास आठवतो. तुझा विश्वास मला पुन्हा उभं राहण्याचं बळ देता. पर तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं अख्खं जग बदललंय. म्हणजे कसं सांगू, तुझं माझ्या आयुष्यात असणं मला आतून बाहेरून शांत करतंय. पर तुझ्याशिवाय माझं जगणं, माझं असणं सगळंच निरर्थक आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस तर माझं जगणं स्वर्ग आहे. तू जर नसशील तर सगळंच व्यर्थ आहे. यु नो व्हॉट, मी म्हणजे मला असं वाटत होतं इतके दिवस मी ना आकाशात कुठेतरी भरकटतोय, अदांतर, अलगद, दिशाहीन. पण तू माझा हात तुझ्या हातात धरलास आणि मला
मला दिशा मिळाली. माझ्या मूक संवेदनांचा तू आवाज झालीस. तुला प्रश्न पडला होता ना मी इथं तुला का घेऊन आलोय? कारण पारू मला व्यक्त व्हायचं होतं. त्यासाठी मी जगातलं कुठलंही ठिकाण निवडू शकलो असतो. खूप वस्तू विकत घेऊ शकलो असतो. पण हा निसर्ग, आकाशात चमकणारा हा चंद्र, त्याच्या भोवती ह्या लुकलुकणाऱ्या चांदण्या, या नदीचं निर्मळ पाणी,